पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, वहिनी उघडताना दा, रोज बक्षीस देणार. नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मोहन प्राईड सेक्टर 15 सीवूड नवी मुंबई या ठिकाणी आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या प्रीती दीपक ठाकूर या वहिनींना भेटून सुरुवात करणार आहोत आजच्या गप्पांना. पाऊस कसा मस्त सुरू झालेला आहे, पण हा मस्त पाऊस काही ठिकाणी मात्र त्रासदायक ठरतोय. पावसा असं नको करू, छान सुखाचा पाऊस पडू दे. आणि आत्तासुद्धा आपण या नवी मुंबईत ठाकूर कुटुंबाला भेटून त्यांच्या घरात कसं सुख आहे किंवा सुखाच्या या प्रवासामध्ये कोणते कोणते अनुभव आले ते जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया ठाकूर परिवाराला. उसळलेल्या समुद्रात फेसाळलेल्या लाटा. राकेश रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर कार्यक्रमात आता अधिक ब कंसाचा वर्ग. राजेश हाच माझा स्वर्ग. चंदेरी चोलीला सोन्याचं बटण. मंगेश रावांना आवडतं भाकरी आणि मटण. नमस्कार. नमस्कार. काय बोलत होता? म्हटलं मला कोणीतरी काहीतरी सांगा, मला भीती वाटते. मला कोणीतरी काहीतरी सांगा, मला खूप भीती वाटते. शिवरी का भीती का वाटते तुम्हाला? मागासपासून खूप छान होते मी. आता मी आल्यावर भीती वाटायला लागली. ऑटोमॅटिक इथेच कार्यक्रम संपतोय आणि मी निघतो. मी 2 दिवस तयारी करते. 2 दिवस आणि मी एका मिनिटात आल्याबरोबर भीती वाटायला लागली तुम्हाला? तुम्ही गुगली विचारता सगळ्यांनी सांगितलं. काय गुगली विचारतो मी? कोणी सांगितलं? ह्या काहीतरी सांगतात या सगळ्या. माझी बदनामी करता उगाच. बरं माऊली नमस्कार. नमस्कार. थँक्यू. अच्छा, असं पण असतं का? हा एवढा मोठा फ्रेंडशिप बँड बांधलाय ना मी. हे काय तुझ्याकडून? फ्रेंडशिप डे ते दोघं. बाप रे, काय काय आहे? कुठली भाषा आहे? काय लिहिलं त्याच्यावर? फ्रेंड्स. आणि आता घ्या उखाणा घ्या. रुसलेल्या राधिकाला कृष्ण म्हणतो हास. दीपक रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. काय सांगता? मला वाटलं की रोज भरवते त्यांना मी घास असं म्हणतात. द्या ओळख करून सगळ्यांची. अच्छा, हे माझे मिस्टर दीपक भार्गव ठाकूर. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा प्रथमेश दीपक ठाकूर. हा छोटा हिमांशू दीपक ठाकूर. आणि हे माझे पप्पा आहेत. नमस्कार बाबा. ऍक्च्युली मी माझ्या सासऱ्यांना खूप मिस करते. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. ही माझी नणंद. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ही माझी भाऊजे. नमस्कार. ही माझी मम्मी. बर. आणि ना हे सगळे माझे फ्रेंड सर्कल आहे. आमचं आरपी क्लब म्हणून गावात आमच्या रत्नेश्वरी म्हणून देवी आमची खूप प्रसिद्ध आहे. हो. बरं, किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या? लग्नाला इथेच गप्पा मारूया चला. 16 वर्ष झाली. 16 वर्ष कन्फर्म? 16 कन्फर्म नाही. 16 वर्ष झाले. तर कसं जमलं कसं तुमचं? तुम्ही सांगता की मी सांगू? सांगा सांगा कसं जमलं? ऍक्च्युली आमचं लव्ह मॅरेज. तर आमच्या घरातून खूप विरोध होता, कारण की फर्स्ट टाइम म्हणजे अगदी पप्पाने डेडलाईन दिलेली. आता ऍक्च्युली ते फिजिकली वेल नाही आहेत, त्यांची मेमरी थोडी अशी ड्राउजी झाली, विसरतात सगळे. इव्हन माझं नावही कधी कधी. पण तुमचं बालपण कुठलं? बालपण भायखळ्यातलं. भायखळ्याला कुठे? एस ब्रिजच्या इथे समोर. म्हणजे राणीच्या बागेत? येस येस, राणीच्या बागेत. राणीच्या बागेत नाही, राणीच्या बागेच्या जवळ नाही. राणीची बाग ईस्टला आली, मी वेस्टला राहायची. मग तिकडेच जमलं? नाही नाही, आमचे पप्पांचे एक रिलेटिव्ह होते उरणमध्ये, त्यांच्याकडे आम्ही गणपतीसाठी यायचो. उरणला? येस. माझं सासर उरणचं. आता आम्ही ते शिफ्ट झाले ना. गणपती पावला? हा, गणपती पावला आणि हा पण पावला. तुम्ही काय गणपतीला प्रसाद द्यायला बसाल? नाही, सहज असं फिरत होतो. तुमचं बालपण कुठलं?
माझं बालपण जसकारचं उरणचं. उरणचं. हो. म्हणजे तुमचं सगळं बालपण उरणमध्ये गेलं संपूर्ण घरी कोण शिक्षण कोण? वगैरे. घरी मोठी बहीण आहे, आता तिचं लग्न झालं, आणि आई वडील बस. आई वडील एक आणि बहीण, एक भाऊ, एक बहीण आणि आई वडील. पण मग कोणी कोणाला प्रपोज केलं? नाही याचं ना, हा म्हणजे काय माहिती, याच्या माइंड मध्ये फिक्स होता. काय 1 मिनिट काय fix होतं? मी थोडं सरप्राईज Propose झाले. करायचं आमची fix फर्स्ट होतं विजिट असं. होती माझगावची, म्हणजे हा लॉन्च नाही आलेला मुंबईला. भाऊच्या धक्क्यावर. भाऊच्या धक्क्यावर. सॉरी. हा आणि हा तुम्ही काय- एक उतरला. मिनिट, तुम्ही भाऊच्या धक्क्यावर काय करत होता? कारण की ना माझ्या कझनच्या घरी गणपती बसत होता, तर ती अवेलेबल नव्हती याला घेऊन यायला. तर ती म्हणाली अगं तू फ्री आहेस तर तू जा त्याला न्यायला. बरं केलं. मग तर मी गेली याला न्यायला. हा उतरला तर मी असंच म्हणाले अच्छा कसं चाललंय. तर हा म्हणाला ठीक आहे. तर मला म्हणतोय माझ्याशी लग्न करशील. म्हटलं भाऊच्या धक्क्यावर? हो. आणि अक्षरशः मी इतकी सरप्राईज झाली की हा फर्स्ट विजिट मध्ये मला बोलतोय, मला वाटलं माझी मस्ती करतोय. तर म्हटलं हो रे चल जाऊ दे म्हणून. आणि असं गेलं आणि वर्षभर हा माझ्या फोनवर बोलत होता. भाऊच्या धक्क्यावर? नाही माझ्या ऑफिसमध्ये वगैरे अच्छा phone अच्छा, करायचा. ऑफिसमध्ये वगैरे. पण तुम्हाला अंदाज आला होता की या होकार देतील? हो वाटलं. का 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 का? प्रयत्नच चांगले केले होते ना. तुम्ही बरं, हे साधारण तुमचे प्रयत्न किती वर्ष सुरू होते? साधारणपणे 1-1.5 वर्ष. हा, 1.5 वर्ष. 1.5 वर्ष हा प्रयत्न करत होता तुम्ही? हो हो हो. 1.5 वर्षात एकच गणपती आला असेल ना? बरं, या गप्पा अशाच सुरू ठेवणार आहोत. आत्ता फक्त ओघामध्ये खूप गप्पा आल्या आणि आता ते वजनाचा खेळ खेळणार. आणि वजनाचा खेळ खेळत असताना तेवढं वजन गोळा केलं पाहिजे. बरं, वेळ आहे 2 मिनिटाची. आत्ता जर मी सांगितलं इथेच जाऊन वस्तू घेऊन या, तर मात्र त्या पोहोचणार कशा आणि धावणार कशा? त्यापेक्षा आता त्या खेळासाठी मला असं वाटतं ह्यांच्या घरी तरी नेतील, नाहीतर इकडनंच परत पाठवायच्या. त्यांना सुद्धा भाऊच्या धक्क्यावरूनच परत पाठवलं होतं. चला या खेळाला सुरुवात करूया, पण घरात जाऊ. मग आता घरी आलो. हो. उगाच आलो का? नाही बरं झालं. बरं झालं. बरं, कसा स्वभाव आहे त्यांचा? ऍक्च्युली अनप्रेडिक्टेबल आहे. कधी कधी वपरा येतो त्यांना. काय येतो? म्हणजे बॅड वर्ड नाही, मी सांगितलेलं वपरा त्या लँग्वेज मध्ये राग येतो त्यांना. वपरा? हा. वपरा म्हणजे कुठली भाषा आहे? आमच्या इथे बोलतात ना आगरीमध्ये. आगरी भाषा आहे. आगरीमध्ये काय वपरा येतो? हो, म्हणजे अगदी अनप्रेडिक्टेबल होतात. आता कळतच नाही काय बोलेल हा किंवा काय म्हणून. मला तुम्हाला विचारायचं, मग ह्यांना नाही वापरा येत? नाही नाही. मग ह्यांना काय येतं? फेफरा. किती छान शब्द आहे ना, वपरा येतो. पण असं म्हणजे कळत नाही स्वभाव, कधी चिडती. हो, म्हणजे ना कधी कधी म्हणतात तुला कळतच नाही, मी डोळे दाखवते तुला गप्प बसता येतं. मला कसं कळेल ना कुठल्या गोष्टीत डोळे दाखवतात. कसे डोळे दाखवते? असे डोळे दाखवतात. असे काय हे कळत नाही. हा, म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी. ऍक्च्युली मी कसं खूप लाऊडली बोलते किंवा हसते. असं कोण म्हणतं? सगळे म्हणतात. नाही हो, नाही, खोटं बोलतात मुद्दाम. तुम्हाला ना कमी बोलावं म्हणून ते नाही, बोलतात. मी माझ्या ना आवाजासाठीच फेमस आहे की अरे प्रीतीचा आवाज आला म्हणजे आली ती, म्हणजे माझ्या आधी माझा व्हॉल्यूम पोचतो. पण मी खरं सांगू का, हा. तुम्ही त्यांना ना खरं भाऊच्या धक्क्यावर उभं राहून हात मारली असती ना, तरी उरणच्या जेट्टीवर ऐकायला गेलं. आणि तुम्ही मोऱ्याला हा. मोरा जेट्टी ना. त्यावेळेला मला माहिती नव्हतं. किंवा तुमचा आवाज ऐकून ह्यांनी अर्ध्यावरनं बोट तरी फिरवली असती. आणि तुम्ही ऍक्सेप्ट केलं की माझा व्हॉइस आहे तेवढा. नाही 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 हो, छे बिलकुल नाही. कोणी म्हटलं तुमचा आवाज मोठा आता आहे? म्हणालात ना तुम्ही. त्याचे मला पेपर आलाय. बर, मला सांगा, तुम्ही दोघांना एकमेकांना प्रपोज केलं, मग घरी कळल्यावर काय झालं? घरी प्रचंड विरोध होता. कोणाच्या? दोघांचाही विरोध होता. कारण की त्याच्या घरातून तो एकुलता एक होता आणि माझ्या घरातून मी मोठी होती आणि आमच्यामध्ये इंटरकास्ट करत नाही मोस्ट प्रॉपरली. आणि कसं होतं, पप्पांचं म्हणणं की माझी मुलगी मुंबईत वाढलेली आहे, इथे शिक्षण झालंय, चांगला जॉब आहे, सो ती का उरणला जाईल. आणि 15 वर्षापूर्वी तिथे तेवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या. म्हणजे पाण्याची म्हणा, कॉमन नळ होतं, असं बऱ्याच काही गोष्टी आहेत की आपल्याला मुंबईला भले आम्ही चाळीत राहिलेलो पण सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे ती सवय होती आपल्याला त्या गोष्टींची. आणि त्यांचा विरोध होता. पण फायनली ह्याने कसं कोणाला मस्का लावून काय केलं तो सांगा ना जरा. काय माहिती, या नशिबाचा खेळ हो. आहे, देवाची साथ आहे. माझ्या घरातल्यांना पण मी व्यवस्थित कन्व्हिन्स केलं, त्यांनी सुद्धा फार विरोध केला नाही, परंतु मग हिच्या वडिलांना वगैरे सर्व समजावावं लागला. तुम्ही काय करता? मी JNPT मध्ये CWC मध्ये एक जॉबला आहे. आणि आपण? मी हाऊसवाईफ आहे. अच्छा, बरं. आता या खेळामध्ये ते वजन जे मी सांगणार ते गोळा करणार का वहिनी? आपण बघणार आहोत. जेवढा आकडा सांगणार ना तेवढा आकडा इकडे व्हायला पाहिजे. ओके. बरं, वजन आणायचंय तुम्हाला. वेळ आहे 2 मिनिटाची. 325 ग्रॅम. हा, 5 कमीत कमी, जास्तीत जास्त किती वस्तू?
बघूया किती छोट्या छोट्या वस्तू घेऊन येतात. 325 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 325. अच्छा. 325 ग्रॅम. डब्बा कोणी सांगितलं? 2. तो पण काढ. छोट्या छोट्या वस्तू जितक्या जास्त आणणार. जास्त झालं ते काय सीझर काढ ना. बरोबर आहे. 285 झालेलं आहे. नाही ते वजन जास्त झालं. झालं. 331 झालं. जास्त झालं काढ. 1 मिनिट पूर्ण झालेलं आहे. शेवटचं 1 मिनिट राहिलंय. झालं 314. काढ काढ काढ. ते ठेव ना. अंगठी ठेव. अरे हरी ती टाक ना. अंगठी टाक आणि ही अंगठी काढ ना. ठीक आहे. थांब. थांब रे. झालं. ॲक्युरेट. अरे देवा. 10. 9. 8. 7. 6. 5. 4. 3. 2. अभिनंदन. 1. अंगठ्या घ्या. 2. 3. बांगड्या घ्या. 4. 5. 6. 7. 8. 9. बांगडी आणि 10. 10 दुणे 20. नमस्कार. बरं आता मला पटकन सांगा. थांबा तुम्ही नंतर. तुम्ही सांगा यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? काय थोडंसं भडकणं कमी केलं पाहिजे. ते भडकतात. खूप भडकतात. हा. आणि यांनी काय बदल केला पाहिजे? हसणं खूप जोरदार आहे त्यांचं. एक वेळेला आम्ही शिवाजी मंदिरला गेलो होतो एक नाटक बघायला आणि तिथं बऱ्यापैकी खूप शांतता असते आणि तिथलं क्राऊड जे आहे ते अगदीशय म्हणजे नाट्यप्रिय क्राऊड. हो. की त्यांना म्हणजे नाटकातील सगळ्या गोष्टी अगदी प्रत्येक सेकंदाची मुवमेंट त्यांना आनंद लुटायचा असतो. तर त्यावेळेला एक अशी मुवमेंट आली की त्याच्यामध्ये खूप मोठा विनोद झाला आणि ह्या ज्या हसायला लागल्या प्रचंड गदारोळ म्हणतात की एखाद्या शांत ठिकाणी मोठा भूकंप होणार असं काहीतरी प्रकार झाला आणि अतिशय आनंद. नाटक कुठलं होतं? मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. ते नाटकच तसं आहे ना की या हसणारच. हो की नाही? बरं. नाटकात कोण काम करतं? नाटक नाही. आम्ही ना हे पन्हाळाजवळ काढले आठवण म्हणून. याद राहते ना आपण. आमच्या सासूबाईंचं गाव आहे ना ते पन्हाळा. माझ्या मामाचं. हो. तुम्ही सगळे आहात का? हा ऐकत नव्हतं. आम्ही जबरदस्ती सांगितलं घाल रे बरं वाटते म्हणून. कारण की कुठल्याही गोष्टी त्याला फोर्स करावं लागतो. हो. अगदी म्हणजे आपल्याला खूप काहीतरी फेवर करतोय असा दाखवतो की हा चल मी तुझ्यासाठी करतो. पण लग्नाच्या वेळेला कोणी कोणाला फोर्स केला? तो हा होता. पण आता काही नसतं. लग्नानंतर सगळे हवा बोल. आता बघा इतकी वर्ष झाली. पूर्वी तो माझी तयारी करायला लागला ना की असं थांबायचा प्रीती आवर. आणि आता हार्डली मला वाटतं लास्ट इयर का त्याच्या लास्ट इयर आम्ही कुठे लग्नाला जायचं होतं आणि नियर होतं अगदी हार्डली 5-10 मिनिट लागतात. पण म्हटलं गाडीनेच जाऊया. तयारी केली तर असं नको. मला ये म्हटलं ठीक आहे. आणि मी रस्त्याने हा निघून गेलेला चक्क. पण तो खूप झाला ना. किती वर्ष वाट बघणार तू ये आता तर काय जवळच आहे ना. तर तुम्ही विचारा किती आपण हर्ट होतो. आपण एवढं रेडी झालोय आणि आलोय आणि हा सरळ गेला निघून. खरंच मला
वाईट वाटलेलं, खरोखरच वाईट वाटलेलं. हो, पण काय असं खरोखरचं का असं आठवतो टाउनशिपला गेलेलाच लग्नाला. आता मला आठवत नाही म्हणून, पण मला काय आठवत. का असं नाही नाही, ते कसं आहे, रोजचं आहे, ती सवय झाली. आणि 365 दिवस वाट बघितल्यानंतर एक दिवस गेलो तर काय फरक नशीब पडतो? दुसऱ्या कोणाला घेऊन नाही गेले. असं नाही का, लव्ह मॅरेज आहे ना. मग काय झालं? पण आता हे दोघेही अभिनय करणार आहेत आणि हा अभिनय जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आहे. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. न बोलता ओठांची हालचाल नाही. मी करू. हो, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता हे गाण्याचा अभिनय. बोल ना का. मराठी मराठी. डोल डोलते डोल डोलते कोली डोल डोलते हा समुद्र मराठी गाणं हो. एक मिनिट परत म्हणा आणि तुम्ही नाचा दोघांनी. 1 2 3 4. बरोबर गेस केला. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. आणि आता म्हण आहे, म्हण. वेळ सुरू झाली. अति घाई संकटात नाही. अभिनंदन. झी मराठी कडून ही चिंच पेटी पण तुम्हाला मिळाली. थँक्यू. सगळ्यांनी छान ओळखलं. हो सॉरी. केवढ्या हळू बोलल्या. आणि एक नाव पटकन जाहीर करायचं लवकर. किती वेळ लावताय? द्या इकडे. नाव करताय का चिवडा करताय? नाव आहे सुवर्णा गोविंद परब. आमच्या शेजारी. कुठे गेला? या इकडे या. नाव सांगा. सौभाग्य सुवर्णा गोविंद परब. माहेर कुठलं? माहेर फोंडा. होंडा. मालवणी येता की नाही? येताना काही विसरल्यात? नाही विसरलं. येता मग? हो. मग आता काय होता आज खेळात? आज होम मिनिस्टर मध्ये आमचे मी 4च दिवस हिला आली आहे इथे राहायला. नवीन दिवस आणि बरी तुमची 4 चिठ्ठी. दिवस आले आणि माझी चिठ्ठी आली आणि मला अशी शेजारी मिळाली की मला असं स्वप्नात पण वाटत नाही कितकी उत्साही आणि इतकं आहे की मी अगदी भारावून गेली. मला असं बरं झालं, वाटलंच बरं नाही काळजी की मला करू एवढं नका. अगदी घरात सुद्धा चांगली कोण नसतात मिळाली. तरी टेन्शन ठेवू नका. अजिबात टेन्शन नाही. त्यांच्या आवाजामुळे कोण डेअरिंगच करू का नाही. पाऊस सुरू झालेला आहे पण आम्ही थांबणार नाही तर या खेळाला सुरुवात करणार. आम्ही आता टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो तुम्हाला. हा, प्रचंड पाऊस सुरू झाला आणि आपण बघितलं धावपळ झाली आणि मग शेवटी या 2 माऊली पटकन छत्रीत उभ्या राहिल्या होत्या. पण बाकीच्या सगळ्या उत्साहानं नटून थटून आलेल्या आमच्या माऊली त्या भिजून कसं चालणार. काही क्षणात सगळी धावपळ करून आता या गॅरेजमध्ये आपण आलेले आहोत. म्हणजे पार्किंग एरियामध्ये आता हा खेळ खेळणार आहोत. खेळतोच उभे सगळे तेच प्रसन्न चेहरे. आणि आता बघूया आजच्या खेळामध्ये कोण जिंकणार. पैठणी. बरं काळजी करू नका. तुमका शुभेच्छा. आणि मला फेफरा काय आलंय? वफरा आलेला आहे. वफरा आलेला आहे. त्यामुळे मी कधी काय बोलेन काही सांगू शकत नाही. तर तुम्हालाही शुभेच्छा. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. इथेच याच परिसरात पडलेलं हे गेट. ज्या गेटचा वापर आज खेळासाठी होणार आहे. मधोमध एक जाळी आहे. हा जो स्माइली चेंडू इथून टाकायचा. जर तो जाळीवर थांबला तर 2 गुण. पण फ्रेमच्या आतमध्ये कुठेही जर तो अडकला आणि आत थांबला तर 1 गुण. दोघींना 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. टाका. 1 2 3
3 4 पैकी 3 ही गुण. थांबा, तुम्ही या बाजूला. आणि आता तुम्ही 1 2 3 3 5. थांबा, 5 आणि इथे 3 गुणसंख्या. या तुम्ही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या परबवहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या ठाकूर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. मोहन प्राईड सेक्टर 50 सीवूड नेरूळ या ठिकाणी रंगलेला हा नवी मुंबईतला हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.